पायी वज लागले सर्वाठाई हरणिसी संत नाही करू काही आता हे महादेवा मला वेळ लागलेला आहे वेळ मला तिकडे पाणी तिकडे राम दिसत आहे मला तिकडे पाणी तिकडे असताना माझं सगळं सर्वर संपलेलं दिसत आहे माझ्या लक्षात येत आहे आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही तूच माझा पाठीराखा आहेस जे माझ्या पाठीमागे काळाचं जे भय लागलं आहे ते काळाचं भय दूर करणारा महादेवा तू आहेस लवकर धावून ये आणि या संकटातून मला सोडव असा तो असणारा राजा रावण त्या असणाऱ्या महादेवाची प्रार्थना अनेक अनेक रूपाना अनेक अनेक नावाना अशा असणाऱ्या गुणांना वर्णन करीत आहे सांगता दाव पावगा शंकरा निज जन करुणा करा मी पडलो दुःख सागरा दाव उदारा सुळपाली धाव पावरे भगवंता हाती घेऊन या कदा करी माझ्या कर्माचा चेंदा सचिनंदना श्री हरी हे महादेवा तू हर हर नावाचा 20 आठवडा प्रश्न करू तर त्याला शांत केलंस तू मोठमोठ्या दैत्याला वरदान दिलंस त्यांचे तुझ्या हाताने असणारे तू असणारे त्यांचा उद्धार केलास आणि त्यांना असणारे सगळं तुझ्या हाताने सर्व कार्य त्यांचं केलं तसंच तू एक माझा असणारा दाता आहेस तू माझा कुलदैवत आहेस तू माझा गुरुदैवत आहेस तू माझी माता आहेस तू माझा पिता आहेस आणि तू माझा पूज्य दैवत आहेस महादेवा लवकर धाव आणि या संकटातून सोडव जे वेळ लागला ना मला त्या रामाचं मला जिकडे पाहिजे तिकडे राम दिसत आहे ना त्या रामाचा जे भय आहे ना तो भय नाही शकत अशा प्रकारे तो राजा रावण त्या महादेवाची प्रार्थना करत आहे ऐकून ये रावणाची करुणा कळवळला कैलास राणा प्रत्यक्ष होनी जाणार काय रावणा आधी त्या भक्ताची असणारी प्रार्थना केली त्या राजा रावणाची असणारा मनोमत केलं आणि साक्षात असणारे महादेव असणारे त्याच्या समोर उभा राहिले हे राजा रावणा काय तुझी इच्छा आहे काय तुझं मन आहे काय तुझं मनोगत आहे काय तुझी आशा आहे ते मला सांग आशा असतात महादेव आता त्या राजा रावण म्हणू लागले पुढे राजा रावण काय म्हणताय प्रत्यक्ष वावया जाण गडतर रामानुसंधान लागले ते बहुसाद जाण भेटी त्रिनयनातीने झाले हे महादेवा हे त्रिनयना हे 3 डोळे तुला माझ्यावरती 2 डोळे बघण्यासाठी आणि प्रथम गंधर्व युक्ती साम गायनाती मधुर तू आजान करुणी केले मद प्रसन्न वरस पूर्ण मागावया सगळ्या गायनामध्ये असणारा गायन साम नियत नावाचं गायन असतं सुंदर आहे स्वर आहे गोड आहे रम्य आहे असं तो गायन केलं आणि ते गायन करून माझं मन आकर्षण केलं तो आणि माझं मन आकर्षण करून तो मला प्रसन्न करून देतस राजा रावणा आता काय तुझी इच्छा आहे युद्ध मांडली या समरांगणी वैरी जिनावयारणी प्रातले कैलास होनी विजेती होनी वावया हे राजा रावणा तुला वाटतं का म्हणले सगळं माझं सैन्य संपले आणि तुझ्या समोर तुझा क्षेत्र उभा आहे तो प्रभू रामचंद्र असणार आणि त्या प्रभू रामावर आता तुला विजय मिळवायचा का काय मागायचंय काय तुझी इच्छा आहे तुला कोण्या पंथाला जायचंय तुला कोणत्या वाटाला जायचंय ते मला विचार मी तुला देणार आहे असा तो महादेव म्हणताय हे काळे वरदान तुझ म्यादी दिले आपण हे स्मरण्यात जाण करी आवन आवेग हे राजा रावणा ऐक म्हणले मी तुला पूर्वी वरदान दिले म्हणले तो मला ज्यावेळेस प्रसन्न करून घेतलं त्यावेळेस तुला वरदान दिले म्हणले ते लक्षात आण ध्यानात आण मनात आण आणि त्याचं तपश्चर्या करायचं म्हणले तुझा असणारा मनोगत पूर्ण होईल मज उद्देशे होम करिता पावती सकळ मनोरथा झाली पाहिजे अविकळ पाहिजे कठीणता मांडली अशा प्रकारे माझं मनोगत पूर्ण झालं पाहिजे माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे माझी आशा पूर्ण झाली पाहिजे असं त्या राजा रावणा असणार वेदण्याचा हवन असणार मांडायला तयारी सुरू केली म्हणतात आणि तयारी सुरू करून तो कामाला लागणार दीपावली अविकळ तरी कार्य साधे